हाय हॅलो नमस्कार, मी पल्लवी तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर आजचा व्हिडिओ हा खूपच छान आहे. याचं कारण असं की आज माझ्या मुलाला आहे ना, सायकल फिरवत असताना रस्त्यावरती आहे ना चिमणीचं पिल्लू सापडले. हे पिल्लू तर किती आगाव आहे, जिकडं कॅमेरा करते ते तोंडच फिरवते. हो का, ते खूपच छान आहे, पण याला आता सांभाळायचं कसं, चारायचं काय, मला जर प्रश्न पडलाय. बघणार आहे मी यूट्यूबवर सर्च करून. कारण असं म्हणतात की जर एखाद्या पक्षाला जर दुसऱ्या म्हणजे एखाद्या माणसाने जर स्पर्श केला तर त्याची आई म्हणे त्याला जवळ घेत नाही, आणि याची आई शोधायची कुठं. किती छान ओरडत आहे. आता याला मी पाणी पण पाजलंय, आणि यूट्यूबवर सर्च केल्यावरती असं फ्लॉवर पावडर असं पाण्यामध्ये मिक्स करून न्यूबॉर्न स्पॅरो बेबीला म्हणजे असं फीड केलं जातं असं मी बघितलंय. पण माझ्याकडे तसं काहीच नाही, म्हणून मी आपलं ज्वारीचं पीठ पाण्यात भिजवून त्याला चारलं आणि त्याला चांगलीच तरतरी आल्या. तर हे खालच्या साईडनं असं पिवळ्या कलरचं आहे आणि वरती याचा ग्रे कलर आहे. तर याला म्हणजे असं कुठल्या तरी ह्याच्यामध्ये पुस्तकामध्ये मी वाचलं, याला स्पॅरो असं म्हणतात. पण याला पोरांनी व्यवस्थित ठेवलं तर बरं आहे. हे बघतंय पण हे खूपच छोटं आहे, किती दिवसाचं आहे काय माहिती नाही. थोडं थोडं त्याला पंख पण आलं, आणि याची चोच आहे ना ती खूपच अशी शार्प आहे. बघू शकता कसं ओरडते आहे ना, छान आहे. ज्या वेळेला ह्याला आणलं त्यावेळेला मी माझ्या मुलाला ओरडले की कशाला आणलंस, कुठं आणलं, तर ते म्हणला की मम्मी मी याला काय असं घरट्यातनं वगैरे पाडलेलं नाही, हे झाडात पडलेलं मी त्याला उचलून आणले. तर लहान मुलांना किती माया असते ना. त्याची जीभ इतकी लांब बाहेर काढते, हे नेमकं हाय काय. तरी खूपच छान आहे. माझं शिळायचं काम बंद करून मी याला पाणी पाजत बसले, कारण उद्या होळीचं सण, आणि त्यामुळे मला उद्या तरी काय काम करता येणार नाही. तर हे पिल्लू तुम्हाला कसं वाटलं, बघूया किती दिवस जगते. तरी पण ह्याला छान केअर करायचा मी प्रयत्न करेन, कारण माझ्या मुलाचा ह्याच्यावर भरपूर जीव बसला 1 तासमध्ये. त्याचा अजून विश्वास बसलेला नाही की आम्ही त्याला काहीतरी म्हणजे नाही का हानी वगैरे पोचवून. ते थोडं घाबरले. आता थोडं स्टेबल झालंय. आणलं त्यावेळेला जास्त फडफड करत होता. तर आता ऊन पडले, आणि उन्हाळ्यात पाण्याचे जे नैसर्गिक साठे असतात ते सुकतात बघा. तर जर तुमच्या घराला छत टेरेस वगैरे असेल तर तिथं तुम्ही अशा पक्ष्यांना थोडंसं पाणी ठेवा. हा मेसेज मी नक्की देईन. धन्यवाद.